नेहा अँड अभि डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता झाली सकाळ, वाजले आहेत 12:30. तर मी चाललो आहे ॲडव्होकेट देवाशिष मर्ग साहेबांबरोबर. ते शिवसेनेमध्ये त्यांना एक चांगल्या पोस्टवरती आहे. मुंबई अध्यक्ष, बांधकाम आणि इतर आपले जनहित आणि विधी विभाग बोलू शकता तुम्ही, म्हणजे वकिलांचं असतं ना तसं ते त्या पोस्टवरती आहेत ते. तर त्यांच्याबरोबर आम्ही आज जाणार आहे. लास्ट टाइम तुम्ही बघितलेला की ब्लँकेट आम्ही घेत होतो, ते त्यांच्या घरी देऊन आलो ते. तर तेच ब्लँकेटचा पूर्ण किट बनवला आम्ही एक. म्हणजे ब्लँकेट बरोबर टूथब्रश, ब्रश सगळं आम्ही साबणापासून जे गरजेच्या वस्तू असतात, बेसिक गरजेच्या वस्तू, त्या आम्ही त्याच्यात पूर्ण एक किट बनवला आहे त्याचा. तर आज आम्ही तिकडे चाललो आहे बाळासाहेब भवनामध्ये. तिकडे टाउन साईडला आलं ते. तर तिकडे मोठ्या नेत्यांच्या हस्ते आम्ही ते इनॉग्रेशन करणार आहे ते. आणि नंतर मग ते जातील आसामला. तर मग मी जेवढं शक्य होईल तेवढी व्हिडिओ काढीन मी तिकडे, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं. आणि तुम्ही बघा तिकडे. चला आता गिफ्ट्स आहेत, ब्लँकेट्स, फर्स्ट एड किट्स सगळं सब लेना है. उस आपत्ति के लिए बाकी कोई आए नहीं आए, लेकिन एक ही हाथ सबसे आगे आता है, वो है एकनाथ, और वो है हमारे नेता, शिवसेना के नेता, हमारे प्रेरणा स्थान आदरणीय एकनाथ शिंदे साहब। उनकी प्रेरणा से और उनकी मार्गदर्शन के अंदर आसाम में जो अभी बाढ़ आई थी, उस बाढ़ में बहुत से लोग उससे अफेक्टेड हो गए, और उस बाढ़ग्रस्त को मदद करने के लिए हमारे लीगल सेल के अध्यक्ष आदरणीय देवाशीष मस्क एडवोकेट जी, इनके माध्यम से और शिवसेना के माध्यम से आसाम के पूरग्रस्तों को हम ये किट जो है, ये मदद का किट, ये पूरे आसाम में हम लोग दे रहे हैं। और जैसे पहलगाम में कुछ हुआ, शिंदे साहब वहां पहुंचे, देश में इधर भी बाढ़ आती है, किधर भी आपत्ति आती है, एक ही इंसान जो है वो हर आपत्ति में लोगों के साथ, लोगों के पीछे खड़ा रहता है, वो है एकनाथ शिंदे। और उनके मार्गदर्शन में हम ये मदद आसाम के सभी हमारे भाई और बहनों को कर रहे हैं, और उसका ये हम आज इनॉग्रेशन जो है वो आज हमने आताच अभि गेलेला आहे आणि खूप घरात कामं पडलेली, तर मग मी साफसफाई केली आणि सगळं आवरलंय. तर आता वाजले आहेत 4. आता मी थोड्या वेळातच जेवीन आणि आता बघूया अभि कधी येतोय ते, आणि मग भेटूया आपण थोड्या वेळामध्ये. तर आता आम्ही ज्या सॅम्पल दाखवले, परत ठेवले गाडीत. तर आता ते आसामला जातील. मीटिंग चालू आहे. आताच माझं आवरून झालेलं आहे. खूप पसारा वाटत होता घरामध्ये. तर हे बघा, ह्या बॅगा मी हे केल्या, जेवढ्या साड्या आहेत त्या एकत्र करून जरा कबड बिबड आवरून घेतली. आणि आता माझी झाली आहे साफसफाई. आता मी जेवीन थोड्या वेळामध्ये, आणि आता बघूया कधी येतोय, काय येतोय. फोन तर काय आला नाही अजूनपर्यंत.
गावदेवी मंदिरात आलो आता. गावदेवी माता आहे की. तर आता वाजले आहे 10 आणि आत्ताच अभिचा फोन आला की तो येतोय, निघालाय. तर येईन आता तो थोड्या वेळामध्ये. आणि आता बघूया, जेवण बनवायचंय. तर मी आता भेंडीची भाजी बनवलेली आहे, भेंड्याची भाजी आणि भाकरी. आणि आज दिवसभरात मी काय केलं नाही, साफसफाई केली. खूप कंटाळा आला कारण की आज काय कामं म्हणजे एवढी नव्हती. तर आता टी व्ही बघितली, गाणी ऐकली, थोडं फोनाफोनी. आणि आज टाइमच जात नव्हता. नवरा असतो तर घरात कशी कामं असतात. आज नवरा नाही आहे तर घरामध्ये ही साफसफाई ह्याचीच कामं करून आराम. तर आत्ताच आलो मी. फ्रेश झालो, थोडा आंघोळ केली. आम्ही मंदिरात पण गेलेलो, त्यामुळे दर्शन घेतलं. घरी आलो, थोडा वेळ बसलो, चहा प्यायलो आणि मग आंघोळ केली. थोडा फ्रेश झालो. दिवसभर थकलेलो ना, दिवसभर केली त्यामुळे. तर आता जस्ट आता वाजले 9:30-10 है ना. 11 वाजले. 11 वाजले. तर 11 वाजलेत. आता थोडं जेवू आणि मग झोपू. इकडेच व्हिडिओ संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. बाय. शुभरात्री. बाय. बाय. झालाय डिनर टाइम. ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी, कोथिंबीर वडी आणि डाळ. चला जेवून घेऊ.